नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण क्वाड्रिलॅटरलचे तीन टाईप जे आहेत की जे अदर दॅन पॅरलेलोग्राम आहेत, दॅट इज द प्रॉपर्टीज ऑफ द रेक्टँगल, प्रॉपर्टीज ऑफ रॉम्बस अँड स्क्वेअर. तर हे सगळे क्वाड्रिलॅटरल म्हणजे ॲक्च्युअली पॅरलेलोग्राम आहेत. These quadrilateral are parallelogram, but some of the different properties are observed in such quadrilaterals. या quadrilateralsमध्ये वेगळ्या काही प्रॉपर्टीज आपल्याला ऑब्झर्व करता येतात. त्या वेगळ्या प्रॉपर्टीज कोणत्या आहेत त्या आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितल्या. तुमचा रिस्पॉन्स खूप चांगला आहे. कालच्या दिवशी बरेचसे विद्यार्थी प्रेझेंट होते, पण नंतर ते ड्रॉपआउट होतात, हे लक्षात घ्या. काही विद्यार्थी अगदी आपलं जे लाईव्ह संपायच्या वेळेस ते येतात आणि काहीतरी हजेरी लावतात आणि निघून जातात, असं पण लक्षात आलेलं आहे. माझ्याकडे आता प्रेझेंटीचा एक चार्ट मी केलेला आहे. त्या प्रेझेंटीच्या चार्टमध्ये तुम्ही आत्तापर्यंत कोण कोण हजर होते याचंसुद्धा रेकॉर्ड माझ्याकडे आहे. त्यामुळे मी ते आता सगळं कलेक्ट करतो आहे एका ठिकाणी आणि सगळं आता त्याचं एक शीट बनवलेलं आहे. फक्त उद्देश असा आहे की तुम्ही ते करावं, तुम्ही ते व्यवस्थित घरी बसून का असेना पण तुम्हाला अभ्यास करता येतो आहे. तुम्ही शाळेत येत नाही, परंतु या माध्यमातून मी तुमच्या घरी येतो आहे असं समजा. तर तुम्हाला तो अभ्यास व्यवस्थितरित्या करायचा आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम आहे की मोबाईल माझ्या ताई दादांकडे असतो, त्यामुळे त्यावेळेस मला बघता येत नाही. पण तुम्ही त्यावेळेस जरी बघितलं नाही तरी हरकत नाही, परंतु आग्रह धरा की त्याच वेळेस तुम्ही बघायला पाहिजे. कारण एक वेळ जर आपण ठरवून घेतली तर त्यावेळेस तुम्हाला ते काम करायचंच आहे असं ज्यावेळेस तुम्ही ठरवता त्यावेळेस ते होतं. अन्यथा बाकीचा आपल्याला कंटाळा, आपला आळस हा त्याच्यामध्ये नडत असतो आणि बरेचसे कामं ते या कंटाळ्यामुळे होत नाहीत. त्यामुळे तुम्ही ती काळजी घ्या. एक टॉपिक आपला अतिशय चांगल्या पद्धतीने होतो आहे असं मला म्हणजे माझं समाधान लाभतं आहे किंवा मी चांगल्या प्रकारे तुम्हाला मार्गदर्शन करू शकतो आहे. आज आपण प्रॅक्टिस सेट 5.3 याच्यामध्ये जे उदाहरणं आहेत त्यांचा थोडंसं अभ्यास करणार आहे, थोडंसं मार्गदर्शन घेणार आहे. काही उदाहरणं जे आहेत ते मी तुम्हाला फक्त एक्सप्लेन या ठिकाणी करतो. बाकीच्या खूप प्रूफ वगैरे नसेल तर मग ते आपल्याला लिहिण्यापेक्षा मी फक्त एक्सप्लेन केलं तरी चालेल असं मला काल वाटलं की बरेचसे विद्यार्थी खूप स्वतः करत आहेत. त्यामुळे मी एक्सप्लेन केलं आणि तुम्ही ते सोडवलं तर उलट तुमच्या खूप फायद्याचं ते आहे. ओके, नाव लेट अस स्टार्ट द प्रॅक्टिस सेट 5.3. नाव इन धिस प्रॅक्टिस सेट द फर्स्ट एक्झाम्पल इज गिवन. डायगोनल्स ऑफ द रेक्टँगल ABCD intersect at point O. Diagonals of the rectangle ABCD intersect at point O if AC is equal to 8. If AC is equal to 8, then find BO. And if angle CAD is equal to 35, then find angle ACB. आता हे फक्त सांगून हे उदाहरण आपल्याला लक्षात नाही येणार. तुमच्याकडे समोर पुस्तक असेल तर तुम्ही पुस्तक काढून बसा. डायगोनल्स ऑफ द रेक्टँगल, मी आता उदाहरण लिहित नाही पण या ठिकाणी मी तुम्हाला डायग्रॅम काढून घेतो, लगेच लक्षात येईल की दिस इज अ रेक्टँगल. येस, इन दिस रेक्टँगल डायगोनल्स ऑफ द रेक्टँगल इंटरसेक्ट ॲट अ पॉईंट O. दिस इज अ वन ऑफ द डायगोनल. हा एक डायगोनल मी काढतो आहे. सेकंड डायगोनल मी याला नाव देतो आहे आता ABCD. ठीक आहे, इथून देऊया आपण ABCD. ABCD इज अ रेक्टँगल. O इज अ पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ दिस टू डायगोनल्स. इफ काय काय दिलं ते तेवढं फक्त मी या ठिकाणी लिहितो. इफ AC इज इक्वल टू 8 सेंटीमीटर, देन फाइंड BO. BO मला काढायचा आहे. AC is equal to 8 centimeter, find BO. Yes. And if second condition is given, if
अँगल CAD इज इक्वल टू 35 डिग्री, देन फाइंड अँगल ACB मला काढायचा. तसं पाहिलं तर अतिशय सिंपल आणि सोपं एक्झाम्पल आहे. याच्यासाठी मला प्रॉपर्टीज वापराव्या लागतील. व्हॉट प्रॉपर्टीज वी ऑलरेडी लर्न? द प्रॉपर्टीज ऑफ रेक्टँगल. रेक्टँगल इज अ पॅरलेलोग्राम विच इज अ स्पेशल प्रॉपर्टी ऑफ द रेक्टँगल्स. रेक्टँगलची स्पेशल प्रॉपर्टी कोणती आहे? द डायगोनल्स ऑफ द रेक्टँगल आर कॉन्ग्रेंट. दिस इज द स्पेशल प्रॉपर्टी. रेक्टँगलचे डायगोनल्स कॉन्ग्रेंट असतात. मग मला माहिती आहे की AC इज गिवन 8 सेंटीमीटर. येस, AC इज 8 सेंटीमीटर. We know that the diagonals are congruent, then BD is also 8 centimeter. Yes, we know that this is a parallelogram, the diagonals bisect each other, and hence AC is equal to BD. BD is also 8 centimeter, and hence BO is equal to 1/2 BD and is equal to 4 centimeter. किती सोपं आहे पहा. या पद्धतीने आपल्याला लिहिता येईल. लिहिताना काय करायचं? क्वाड्रिलॅटरल ABCD फर्स्ट वी राईट क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ रेक्टँगल. दिस इज गिव्हन टू यू अँड हेन्स डायगोनल AC इज इक्वल टू BD. व्हाय? डायगोनल्स ऑफ रेक्टँगल अँड हेन्स BD is equal to 8 centimeter. Why? Because AC is given 8 centimeter. Hence BO is equal to 1/2 into BD. Diagonals bisect each other. ओके, त्यामुळे मी अशा पद्धतीने लिहिलं. अँड हेन्स BO is equal to 1/2 into 8, that is 4 centimeter. BO is 4 centimeter. Second question, if CAD angle is 35, where is CAD? CAD, this angle is 35 degree. This angle is 35 degree. Then find ACB. This angle we find. हा अँगल मला काढायचा आहे. कशा पद्धतीने मी काढू शकेल? मला माहिती आहे की इट इज अ रेक्टँगल and that's why opposite sides are parallel. Hence in rectangle ABCD, AD is parallel to BC, property of rectangle, and this is a transversal. AC is transversal. मी जर ती ट्रान्सवर्सल घेतली तर मला काय मिळेल? दिस टू अँगल्स आर कॉन्ग्रेंट, मीन्स अँगल CAD इज इक्वल टू अँगल ACB. अल्टरनेट अँगल्स. दीज आर द अल्टरनेट अँगल्स. अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रेंट, हेन्स अँगल ACB इज इक्वल टू 35 डिग्री. या पद्धतीने मला लिहिता येईल. लिखाणाची पद्धत तुम्ही बघा. यामध्ये आपल्याला सगळ्या प्रॉपर्टीज एक्सप्लेन करता आल्या पाहिजेत, त्या तिथे दर्शवता आल्या पाहिजेत. येस, ही लिखाणाची पद्धत असते. ओके. सेकंड एक्झाम्पल, इन रॉम्बस. आता आपल्याला रॉम्बस दिलेला आहे. वन रॉम्बस इज गिवन. सेकंड एक्झाम्पल, इन रॉम्बस PQRS. One rhombus is given. Yes, this is a rhombus. PQ. नाव आपण बदलून घेऊया. PQR and S. PQRS is a rhombus. आता हा रॉम्बस आहे, त्याच्यामध्ये काय दिलं आहे? PQ इज इक्वल टू 7.5. PQ इज 7.5. येस. देन फाइंड QR. इथे पण दोन उदाहरणं आपल्याला दिलेले आहेत.
म्हणजे एका उदाहरणात दोन उदाहरणं दिलेली आहेत. क्वाड्रिलॅटरल PQRS is rhombus if PQ is equal to 7.5 then find QR. हे तर फार सोपं आहे, तुम्ही लगेच सांगू शकाल QR is equal to 7.5. Why? Because all the sides of rhombus are congruent. हे आपल्याला लगेच कळेल. सेकंड, that is if angle QPS is equal to 75 degree then measure of angle, then find, इथे फाइंड म्हणूया आपण, फाइंड मेजर ऑफ अँगल PQR अँड अँगल SRQ. कोणकोणते अँगल काढायचे आहेत बघा. PQR म्हणजे हा अँगल काढायचा आहे, व्हॉट इज द मेजर ऑफ दिस अँगल, अँड SRQ म्हणजे हा अँगल. वन अँगल इज गिवन. काय काय माहिती आहे. पहिला प्रश्न तर संपला, त्या ठिकाणी लगेच लिहिता येईल आपल्याला. सेकंड क्वेश्चन, QPS इज 75, दिस अँगल इज 75. अपोजिट अँगल्स ऑफ द रॉम्बस आर कॉन्ग्रेंट बिकॉज इट इज अ पॅरलेलोग्राम आहे, म्हणून अपोजिट अँगल्स कॉन्ग्रेंट हा 75 येईल. येस, हे तुम्हाला लिहायचं आहे सगळं, मी या ठिकाणी लिहून देणार नाही आहे. 75. व्हॉट अबाउट दिस अँगल? These two angles R and Q or P and Q, they are interior angles because this is a parallelogram, and hence 180 minus 75, this is the measure of this angle, that is 180 minus 75. Yes, हे उदाहरण तुम्ही सोडवायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला सहज सोडवता येईल. आयडिया मी या ठिकाणी तुम्हाला देऊन टाकली. ओके. देन थर्ड एक्झाम्पल. सेकंड आपण आत्ता घेतलं. What is the third example? Diagonals of the square IJKL intersect at point M. Diagonals of the square. आता हा जो क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन मी तुम्हाला काल जे महत्त्वाचे थेरम्स आपण घेतले, ते थेरम चालू असतानाच या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. हे लगेच तुमच्या लक्षात येईल. IJKL, this is a square. Yes, diagonals intersect each other. Diagonals intersect each other. Yes, these are the diagonals, they intersect each other at point M. This point is M. Find the measure of angle IMJ. Find angle IMJ and angle JIK IMJ and JIK and angle LJK. सगळे अँगल्स मला काढायचे. काल मी तुम्हाला जे सांगितलं की डायगोनल्स ऑफ द स्क्वेअर bisects the opposite angles. Yes, diagonals of the rhombus are also bisects the opposite angles. म्हणजे काय तर हा जो डायगोनल आहे ILJ, हा डायगोनल अपोजिट अँगल बायसेक्ट करतो. म्हणजे हे दोन अँगल कॉन्ग्रेंट आहेत, हे दोन अँगल कॉन्ग्रेंट. आणि स्क्वेअरच्या बाबतीत तर काल मी तुम्हाला एक थेरम सहित सगळं एक्सप्लेनेशन त्या ठिकाणी दिलेलं होतं, बरोबर. हा टोटल अँगल किती आहे? 90 डिग्री. म्हणजे या अँगलचं मेजर किती? 45. हा 45 बिकॉज द डायगोनल्स ऑफ द स्क्वेअर बायसेक्ट द अपोजिट अँगल्स. येस, हे सहज आपल्याला या ठिकाणी लिहिता येईल. पहिला मुद्दा आपण लिहूया. क्वाड्रिलॅटरल IJKL इज अ स्क्वेअर. हा स्क्वेअर आहे. तुम्हाला IMJ कोणकोणते अँगल काढायचे थोडंसं आपण मार्किंग करून घेऊ इथे. ओके. IMJ याचं मेजर काढायचं. बघा किती सोपं आहे. कशावरून काढणार हे मेजर? तुम्हाला माहिती आहे की डायगोनल्स ऑफ द स्क्वेअर
are perpendicular bisectors of each other and that's why this angle is 90 degree. तो अँगल 90 डिग्रीचा होईल. करेक्ट. सेकंड, JIK. व्हॉट इज द मेजर ऑफ दिस अँगल? या अँगलचं मेजर मला काढायचं आहे. तुम्हाला माहिती आहे की डायगोनल IK बायसेक्स द अपोजिट अँगल्स. IK हा डायगोनल अपोजिट अँगल्स बायसेक्ट करतो. म्हणजे हा अँगल 90 डिग्री, तर हा किती येईल? 45 डिग्री. Yes, this angle is 45 degree. Then LJK, this angle is also 45 degree. Why? This diagonal LJ also bisects the opposite angles. ह्या सगळ्या थेरमचा उपयोग आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. ओके. पहिला मुद्दा, आता हा अँगल आपण काढूया. हियर डायगोनल्स of a square LJ and IK are perpendicular bisectors of each other. Yes, and hence angle IMJ is equal to 90 degree. सरळ मला लिहिता येईल. दुसरा मुद्दा मला लिहिता येईल JIK तुम्हाला लिहायचं आहे. अगेन डायगोनल्स ऑफ स्क्वेअर बायसेक्ट्स opposite angles and hence angle KIJ किंवा JIK, angle JIK is equal to 1/2 measurement of angle LIJ and is equal to 1/2 into 90 and is equal to 45. म्हणजे 90च्या निम्मे 45. त्याचप्रमाणे तुम्हाला नेक्स्ट अँगल काढता येईल LJK. येस, तुम्ही सहज काढू शकाल LJK. अगेन यू सी दॅट LJ इज द बायसेक्टर ऑफ अपोजिट अँगल्स आणि म्हणून तुम्हाला हा पुढचा अँगलसुद्धा सहज काढता येईल. ओके. आता नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 4. एक्झाम्पल नंबर 4मध्ये आपल्याला एक रॉम्बस दिला आहे. वी आर गिवन अ रॉम्बस. आता या रॉम्बसमध्ये आपल्याला माहिती आहे की ऑल द साइड्स ऑफ द रॉम्बस आर कॉन्ग्रुएंट. ही फर्स्ट प्रॉपर्टी रॉम्बसची आपल्याला माहिती पाहिजे. सेकंड प्रॉपर्टी आपल्याला काय माहिती पाहिजे की डायगोनल्स ऑफ द रॉम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ ईच अदर. येस, डायगोनल्स ऑफ द रॉम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ ईच अदर. मग गिवन फोर्थ एक्झाम्पल, डायगोनल्स ऑफ rhombus are 20 centimeter and 21 centimeter. Yes, respectively. Then find the side of the rhombus. याची साईड मला काढायची. आता रॉम्बस कोणता, तर मला त्याचं नाव घ्यायचं आहे कुठलं तरी ABCD LMNO वगैरे असे नावं तुम्ही घ्या. एक रॉम्बस आपण काढूया. ड्रॉ अ रॉम्बस. येस, से दॅट दिस इज अ रॉम्बस. दीज आर द डायगोनल्स ऑफ द रॉम्बस. आपण PQRS घेऊया. सारखं ABCD घेऊन आपण कंटाळलो आहे म्हणून PQRS घेऊया. या ठिकाणी 2 डायगोनल्स मी काढले. येस, डायगोनल SQ अँड डायगोनल PR हे परपेंडिक्युलर आहेत
They are perpendicular bisectors. They intersect at point O. Diagonals of the rhombus are 20 cm. बघा SQ हा लहान दिसतोय थोडा, आपण त्याला 20 cm म्हणूया. And 21 cm. PR is 21 cm. Yes. Then find the side of the rhombus. एक साईड काढायची. ऑल द साइड्स आर कॉन्ग्रुएंट हे आपल्याला माहिती आहे. कसं प्रूव्ह करायचं आहे? क्वाड्रिलॅटरल PQRS इज अ रॉम्बस. येस. सेकंड SQ किंवा QS इज इक्वल टू 20 cm. हे मीच मानून घेतो की दोन डायगोनल्स मला दिलेले आहेत. QS इज 20 अँड PR इज 21. PR इज इक्वल टू 21. बरेच मुलं म्हणतात की सर इथे PR आणि QS वगैरे कुठे दिलेलं आहे? तर आपण PQRS हा रॉम्बस आधी सुरुवातीला घेतला आणि PQRS रॉम्बस घेतल्यानंतर मला त्याच्या ज्या साईड्स आहेत, डायगोनल्स आहेत, जे काही दिलेले आहेत त्या पद्धतीने मी त्याच्या व्हॅल्यूज लिहून घेतल्या. ओके. वी नो दॅट QS is perpendicular to PR. QS is perpendicular to PR and QS and PR bisect each other. म्हणजे ते बायसेक्ट पण होतात आणि परपेंडिक्युलर पण असतात. म्हणजे किंवा तुम्ही डायरेक्ट वाक्य लिहिलं तरी चालेल की डायगोनल्स ऑफ द रॉम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ ईच अदर. मग आता याच्यावरून विचार करा की हा एक OS याची व्हॅल्यू जर मला काढायची असली तर OS इज इक्वल टू काय लिहिता येईल मला? OS इज इक्वल टू 1/2 QS असं लिहिता येईल. 1/2 QS अँड हेन्स OS इज इक्वल टू 1/2 QS. व्हॉट इज QS? 20. 1/2 into 20 is equal to 10 cm. Yes, this OS is now 10 cm. Second, PR is 21. तुम्ही OR काढा किंवा OP काढा. OR काढूया आपण. OR is equal to 1/2 into PR and hence OR is equal to 1/2 into PR is 21 is equal to 10.5. पण लिहिताना मी असं लिहितो 21/2 सेंटीमीटर. येस. काही पॉईंटकडे आपल्याला जायचं नाही, अशाच पद्धतीने लिहूया आपण 21/2. येस. Now this triangle is right angle triangle. We know that these are the perpendiculars. Diagonals are perpendicular. Hence this is a right angle triangle. Which triangle? SOR. हा triangle बघा. This is a right angle triangle. We use the Pythagoras to this triangle and then find SR. एकदम सोपं आहे. मग इथे म्हणूया triangle SOR is a right angled triangle. And hence by Pythagoras SR square is equal to OS square plus OR square. कशावरून लिहिलं त्याचा रिझन लिहा इथे. पायथागोरस थेरम. येस. पुट द व्हॅल्यूज. आता त्याच्या व्हॅल्यूज पुट करा. SR काढायची आहे. SR स्क्वेअर इज इक्वल टू OS. व्हॉट इज OS? 10 cm. 10 स्क्वेअर प्लस OR. व्हॉट इज OR? 21/2 ब्रॅकेट स्क्वेअर. हे असंच्या असं लिहायचं. बरोबर आहे. स्क्वेअरिंग पण तसंच करायचं. SR स्क्वेअर इज इक्वल टू 10 स्क्वेअर मीन्स 100 प्लस 21. व्हॉट इज द स्क्वेअर ऑफ 21? 441. राईट हिअर 441 डिवायडेड बाय 4. आता यांची बेरीज करायची आहे. आता बघा अपूर्णांकांची बेरीज आपल्याला आली पाहिजे. तरच या ठिकाणी आपल्याला SR स्क्वेअर इज इक्वल टू 4ने याला गुणायचं आहे. 400 प्लस 441 डिवायडेड बाय 4. बघा कशा पद्धतीने बेरीज केली आहे. ओके. आता ही बेरीज केल्यानंतर मला SR स्क्वेअर इथे मी लिहितो SR स्क्वेअर इज इक्वल टू 400 अधिक 441 म्हणजे झाले 841. 841 डिवायडेड बाय 4. पुढे म्हणायचं टेकिंग स्क्वेअर रूट. तर आपले जर स्क्वेअर पार्ट असतील तर लगेच लक्षात येईल
की 841 इज अ स्क्वेअर नंबर. कोणत्या संख्येचा तो वर्ग आहे लगेच लक्षात येईल, 29. येस, मीन्स स्क्वेअर रूट ऑफ 841 इज 29. SR इज इक्वल टू 29 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 4 इज 2 अँड हेन्स SR इज इक्वल टू 29 अपॉन 2 मीन्स 14.5 सेंटीमीटर. अँड दिस इज द ॲन्सर. हे ॲन्सर आपल्याला मिळेल. या ठिकाणी आपण जर पॉईंटकडे गेलो असतो तर कोणाचा स्क्वेअर आहे कोणाचा स्क्वेअर नाही किंवा स्क्वेअर रूट कसं काढायचं याच्यामध्ये थोडासा आपल्याला गोंधळ उडला असता. ह्या जो भाग आहे हा अतिशय सोपा आपल्याला करता येईल की यामध्ये किमती टाकल्यावर तसंच्या तसं त्याचं स्क्वेअरिंग करायचं. ओके, हा एक मुद्दा आपल्याला त्या ठिकाणी कळाला की डायगोनल्स ऑफ द रॉम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ ईच अदर असं असल्यामुळे मला हे उदाहरण सोडवता आलं. ओके, एक्झाम्पल नंबर 5 आपल्याला दिलेलं आहे, ते आपण नुसतं डिस्कस करणार आहे की स्टेट विथ रिझन वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. तुम्ही थोडंसं चिंतन करा, लगेच तुम्हाला लक्षात येईल. एव्हरी पॅरलेलोग्राम इज अ रॉम्बस. येस, करेक्ट. एव्हरी पॅरलेलोग्राम इज अ रॉम्बस. प्रत्येक पॅरलेलोग्राम हा रॉम्बस असतो. करेक्ट आहे? नाही. कारण काय? इन रॉम्बस all the sides are congruent, but in parallelogram all sides are not congruent. Every rhombus is a parallelogram. It is a correct statement. But every parallelogram is a rhombus. प्रत्येक पॅरलेलोग्राम हा रॉम्बस होऊ शकेल का? नाही. केव्हा होईल? when all the sides are congruent. means the first statement is false. Second statement, every rhombus is a rectangle. It is also false. प्रत्येक रॉम्बस हा रेक्टँगल असू शकत नाही. रेक्टँगलचे सगळे अँगल्स किती असतील? 90 डिग्री आहेत. रॉम्बसचे जे अँगल्स आहेत ते 90 डिग्री असू शकत नाहीत, किंवा असतात किंवा असणार नाहीत, असा तो फरक आहे. अँड दॅट्स वाय, आणि रॉम्बसच्या ऑल द साइड्स आर कॉन्ग्रुएंट अँड दॅट्स वाय द सेकंड स्टेटमेंट इज ऑल्सो फॉल्स. थर्ड स्टेटमेंट, एव्हरी रेक्टँगल इज अ पॅरलेलोग्राम. येस, करेक्ट. एव्हरी रेक्टँगल इज अ पॅरलेलोग्राम. आत्ताच काल आपण बघितलं की एव्हरी रेक्टँगल इज अ पॅरलेलोग्राम, बट एव्हरी पॅरलेलोग्राम इज नॉट अ रेक्टँगल. एव्हरी पॅरलेलोग्राम इज अ नॉट अ रेक्टँगल. फोर्थ स्टेटमेंट, एव्हरी स्क्वेअर इज अ रेक्टँगल. एव्हरी स्क्वेअर इज अ रेक्टँगल. प्रत्येक स्क्वेअर हा रेक्टँगल आहे का? येस, इट इज अ रेक्टँगल. इन रेक्टँगल अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट. इन स्क्वेअर all sides are congruent, means opposite sides are also congruent. Hence this statement is true. Every square is a rhombus. Every square is a rhombus. Yes, this is the correct statement. प्रत्येक स्क्वेअर हा रॉम्बस आहे. All the sides are congruent. All diagonals bisect each other. All the properties are followed. But every rhombus is not a square. Every rhombus is not a square. But every square is a rhombus. Every rhombus is not a square म्हणजे तो नसेलच असं नाही की every rhombus may or may not be a square. केव्हा तो स्क्वेअर होईल तर all angles are 90 degree, then it becomes square. And third, last statement, every parallelogram is rectangle. It is false statement. Every parallelogram हा rectangle होऊ शकत नाही. Every rectangle is a parallelogram. मग का होऊ शकत नाही त्याचे कारण आपल्याला त्या ठिकाणी लिहायचं आहे. स्टेट विथ रिझन वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. इफ द स्टेटमेंट इज ट्रू, व्हाय इट इज ट्रू, अँड इफ द स्टेटमेंट इज फॉल्स, व्हाय दिस स्टेटमेंट इज फॉल्स, हे आपल्याला त्या ठिकाणी लिहायचं आहे. ओके, दिस इज द प्रॅक्टिस सेट 5.3. आता हे 5.3 झाल्यानंतर आपल्याला जो भाग बघायचा आहे तो आता पॅरलेलोग्रामचा ट्रॅपिझियमचा भाग बघायचा आहे की या ट्रॅपिझियममध्ये आता वेगवेगळी उदाहरणं मला कशी सोडवता येतील. व्हॉट आर द प्रॉपर्टीज ऑफ द ट्रॅपिझियम. ट्रॅपिझियमच्या प्रॉपर्टीजवरून उदाहरणं कसे सोडवता येतील. आणि पुढे गेल्यानंतर आपल्याला पॅरलेलोग्रामचे काही महत्त्वाचे थेरम्स तर आपण बघितले, पण पॅरलेलोग्रामचा उपयोग करून काही थेरम्स काही प्रूव्ह करता येतात का त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर आज आपण हा प्रॅक्टिस सेट 5.3 कंप्लीट या ठिकाणी सोडवून घेतलेला आहे.
ज्या विद्यार्थ्यांना मी आता म्हणजे त्यांची हजेरी मी काल घेतलेली आहे की जे विद्यार्थी आता येत नाही आहेत किंवा ते आता आपल्या क्लासला हजर राहत नाही आहेत, प्रेझेंटी देत नाही आहेत, तर अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत विचार करणार आहे. हे मी तुम्हाला परत सांगतो आहे. जो भाग घेतला जातो आहे तो व्यवस्थित घेतला जातो आहे. मलाही त्याचं समाधान आहे. फक्त मला समाधान असून चालणार नाही, तर त्याचा उपयोग तुमच्यासाठी खूप चांगल्या प्रकारे झाला पाहिजे असं मला नेहमी वाटतं. 5.3 आपण कंप्लीट केला आहे. पुढच्या स्ट्रीममध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 5.4 आणि 5.4ला आवश्यक असणारे ज्या काही प्रॉपर्टीज आहेत तो आणि एक मिड पॉईंट थेरम, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, तो थेरम आपल्याला घ्यायचा आहे. तो आपण आज या ठिकाणी थांबणार आहोत. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण हे जे टॉपिक्स आहेत हे कंप्लीट करून घेणार आहे. टेस्ट मी तुमच्या सुरू करणार आहे. त्या टेस्ट कधी सुरू करणार, कशा सुरू करणार, कोणकोणत्या प्रकरणावर होणार याचं एक टाईम टेबल मी तुम्हाला देणार आहे. त्या पद्धतीने आपण घेऊया. ठीक आहे. आज आपण या ठिकाणी थांबूया. उद्याच्या व्हिडिओमध्ये, उद्याच्या स्ट्रीममध्ये आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.